हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर मंडळी 2 दिवसानंतर भेटत आहे मी तुम्हाला, कारण माझी तब्येत खूप जास्त बिघडलेली होती. त्याच्यामुळे हा व्लॉग जो आहे, हा व्लॉग नागपंचमीचा आहे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता. आणि नेमकं बघा ना, माझी ना आजच तब्येत बिघडली. पण बरं झालं की आई होत्या म्हणून आम्ही सण वगैरे सगळं काही साजरं करू शकलो. आणि बघू शकता माझा आजचा अवतार काहीच भानावर नव्हतं आणि कसं तरी वाटत होतं. म्हणून मी म्हटलं आईंना, नाही काही तर मग मी तुमचा तरी शूट करते आणि आपली जी नागपंचमीचा सण आहे तो आपण छानपैकी जसं होईल तसं आपण साजरा करूया. तर इथे बघू शकता शानूनी छान मस्त अशी ड्रॉइंग काढलेली होती आणि किती छान असा नाग काढलेला आहे. आणि आता त्याची छान मस्त अशी पूजा होणार. आणि बघू शकता पूर्ण जे डिटेल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकलेली नाही आहे, कारण मी आराम करत होती. पुन्हा शूट सुरू होतं. मला असं म्हणजे नाही का खूप जास्त असं ताप आलेला होता, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नव्हती. ना धड मला आराम करावा वाटत होता, ना काही काम करूशा वाटत होतं. आणि 2 दिवस त्याच्या आधी इतका जास्त ताप होता की त्यामुळे ना मला पूर्ण अशक्तपणा आलेली होती. नुसतं मला झोपावं वाटत होतं, लोटावं वाटत होतं, पण तेही जास्त वेळ कसं तरी वाटत होतं. मग पुन्हा मी इकडे येत होती, आई काय करत आहे बघायसाठी. मी म्हटलं चला आज शूट तरी करून घेऊया, थोडंफार तुम्हाला तरी बघायला मिळेल की आजची आम्ही नागपंचमी आणि सोमवार जो आहे श्रावण महिन्याचा तो कशा पद्धतीने आम्ही पार पाडलेला आहे. तर मंडळी इथे सगळ्यात आधी आईंनी छान पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि प्रत्येकाच्या घरची पूजाविधी जी आहे आजची ते वेगवेगळी असते आणि आमच्या इच्छेसुद्धा वेगळी आहे. आणि कारण ते याच्यासाठी म्हणत आहे, कारण माझ्या आईकडे वेगळीच पूजा असते आणि इकडे जे आहे सासरी वेगळीच पूजा असते. तर चला मग मंडळी, आता घरातली तर पूजा झालेली आहे आणि आता आई करणार बाहेर दारातली पूजा. ते तुम्हाला आता सांगते मी डिटेलमध्ये. तर दूध आणि कुंकू आणि तूप टाकते काय तर माहिती नाही. तर हे सगळं मिश्रण करून याचे नागोबे काढतात आणि 5-5 नागोबे प्रत्येक घरात काढतात आणि त्याला असं म्हणजे घरासारखं असं त्याला आकार देते. आणि हे जे आहे हे पूर्ण दरवाजांवर काढते. आणि हे जे लाया दिसत आहे ना, तर याच्या सहाय्याने एक 5 एड्याचा असा एक धाग्याचं हे करते, काय म्हणते त्याला, हार केल्यासारखा. आणि त्याचा जो हार आहे असा चिपकवल्या जाते, बघू शकता तुम्ही आता समोर. आणि हे सगळं असं 5ही जेवढे आपले दरवाजे आहे ना, तेवढ्याही दरवाजांना अशा प्रकारे पूजा केली जाते. आणि या पूजेलाच भरपूर असा वेळ चालला जातो. आणि पूजा झाली की मग कढई भाजून घेणार आणि मग ते कढईचा प्रसाद दाखवला जातो नागोबाला. त्यानंतर नारळ फोडून घेणार आणि त्याचा मग प्रसाद वाटणार. तर ते सगळं तर मी शूट करू शकलेली नाही आहे. जशी तुम्हाला मी माझी कंडिशन सांगितलेली आहे त्याचप्रमाणे जेवढं शूट केलेलं आहे तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मंडळी, आज खूप जणांकडे स्वयंपाकात भात नाही करत, पुन्हा पोळ्या नाही करत, कारण पोळ्या याच्यासाठी की तावा ठेवत नाही म्हणून. आणि भात दात म्हणजे नागोबाचे दात समजल्या जाते असं काहीतरी आहे. तर म्हणून भात वगैरे करत नाही. पण आमच्याकडे सगळंच काही करते. पण मी म्हटलं आईंना आपण छान मस्त पुऱ्या आणि आलूची भाजी करूया. असं तर आपण काही करत नाही. तर छान अशी आलूची भाजी आणि पुऱ्या, पुन्हा भजे, वडे, पापड करावं लागते. आणि जो फुलोरा केलेला होता ते सगळंच काही ठेवावं लागते. तर ते तुम्हाला समोर दिसेलच. तर आजच्या स्वयंपाकात खूप काही बनलेलं होतं आणि आज आईंनीच पूर्ण स्वयंपाक केलेला होता. मी तर आरामच करत होते, स्वयंपाक काय मी काहीच केलेलं नाही आहे. तर हे जे शूट आहे हे यांनी शूट केलेलं आहे. थोडंफार यांनी आणि थोडंफार मी मिळून असं आजचा जो व्लॉग आहे तो शूट केलेला आहे. तर मंडळी, व्लॉग छानपैकी मस्त एन्जॉय करा. आणि हो, आजच्याच व्लॉगमध्ये मी एक पुन्हा क्लिप ॲड केलेली आहे, जे की आम्ही गणपती बघायला गेलो होतो, बुक करायला गेलो होतो 2 दिवसानंतर. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे.
जसं की मंडळी तुम्हाला माहिती आहे की आज आहे सोमवार, त्याच्यामुळे साबुदाणा केलेला होता, तर फराळाचं वगैरे करून घेतलं आणि मग मी आराम केला आणि डायरेक्ट उठलेली आहे संध्याकाळी. तर आईने आवाज दिला, अगं उठ बाई, आता 6 वाजलेले आहे. तर हातपाय वगैरे धुतले छान मस्त आणि त्याच्यानंतर मग इथे बघू शकता आता नैवेद्याचं ताटसुद्धा वाढून घेतलेलं आहे आणि सोबतच हा फुलोरा. तर काल जे काही आपण फुलोरा केलेला होता तर ते सगळं इथे देवाला नैवेद्यात दाखवलेलं आहे. आणि आमच्याकडे ना वडे भजे असं म्हणजे दिवे वडा आणि पाती हे सगळं असं असतं आजच्या पूजेमध्ये. मग घेतलं जेवण करायसाठी आणि आज एवढं सगळं होतं, पण मला ना बिलकुल जेवायची इच्छा होत नव्हती. आयतंसुद्धा मिळालेलं पण बिलकुल मला जेवूशच वाटत नव्हतं. कसं तरी वाटत होतं. शेवटी मी थोडंफार जेवली आणि बाकीचं सगळं टाकून दिलं. आणि यांचे एक्सप्रेशन बघा, मी नाही जेवत म्हणत होती ना, तर मला एकदम वेगळेच एक्सप्रेशन करून पाहत होते. तर मी म्हटलं राहू दे जेवण करते मी. तर जेवण वगैरे केलं, जेवढं धकते तेवढं, बाकीचं राहू दिलं. मी म्हटलं तुम्ही दोघंजण आरामात जेवण करा. आणि बघा आजच्या जेवणात काय काय आहे. कढी, वरण, भात, भजे, वडा, पापड, पुऱ्या, शिरा, पुन्हा आलूची भाजी. तर एवढं सगळं जेवणात होतं, पण जेवायची काही इच्छा होती नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून छान मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि माझा अवतार जसा आहे तसाच, हातपाय धुतले तरी पण मी आज तशीच दिसत आहे. काही काही फरक नाही, कारण की अंदरून फ्रेश वाटत नव्हतं मला, त्याच्यामुळे वरून कसं दिसणार आहे. तर याच्यानंतरची जे क्लिप आहे ते तुम्हाला 2 दिवसानंतरची दिसणार डायरेक्ट. आम्ही चाललो होतो गणपती बघायसाठी आणि मला थोडंफार बरं वाटत होतं, तर चला म्हणे आपण गणपती पाहून येऊ. मंडळी जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणपती पाहायसाठी. तर मी म्हणत आहे की आपण फटाफट, म्हणजे आमचे ओळखीचेच नीरज दादा आहे, त्यांच्याकडून आम्ही नेहमी गणपती घेत असतो दरवर्षी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर या म्हणून आई वगैरे आहे. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आता गणपती बघायसाठी. पण गणपती बुक करून येऊ आली वेळ तर. चला मग दाखवते तुम्हाला कसे कसे गणपती आहे तर. मग राहुल इथंच काय, राहुल इथंच काय. तर मंडळी इथे बघू शकता यांचे इकडे आता कामच चालू आहे गणपतीचे, म्हणून आम्हाला नीरज दादा म्हणत होते की लवकर लवकर तुम्ही या, म्हणजे मी तुमच्यासोबत व्यवस्थित बोलू शकतो आणि तुम्हाला गणपती पण व्यवस्थित दाखवू शकतो. आणि हा बघू शकता, याला तर पाहिलेलंच आहे तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये, राहुलची कार्बन कॉपी. आणि आईसुद्धा आमच्या हे झाल्या की इथे राहुल कसा काय आला म्हणून. तर इथे
दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडासा वेगळा गणपती पाहिलेला आहे आणि जो की आम्ही कधीच बसवलेला नाही आहे आणि थीम पण थोडी वेगळी आहे. तर डेकोरेशनचं माहिती नाही काय होणार, पण गणपती आमचा छान मस्त असं वाला आहे. गणपती सगळेच छान असतात, पण यावर्षी थोडासा वेगळा हे केलेला आहे. आणि आमच्या वहिनी इथे आता वर चाललेली आहे. मी गणपती पाहायसाठी पूर्ण डेकोरेट करून ठेवलेले आहे गणपती बाप्पा. ते नीरज दादा म्हणत होते, की गणपती छान वर पूर्ण डेकोरेट करून ठेवलेले आहे. तिथले पण जाऊन बघून या, जर तिथला कोणता आवडला असेल तर. आणि आता बघू शकता कान्होबा वगैरे आहेत, तर इथे कान्होबाची सुद्धा यांची इकडे तयारी चालू आहे. आणि इतके छान छान गणपती होते ना, सगळेच गणपती छान होते, लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळेच गणपती खूप छान होते. आम्ही दरवर्षी यांच्याकडूनच गणपती नेत असतो. आणि इथली एक गोष्ट सांगू का, इथे ना इतके छान छान गणपती बाप्पा ठेवून होते ना, आमचा जर समर्थ असता ना तर गणपतीला म्हणजे काय केलं असतं काय नाही माहिती नाही, पण इथे एक छोटं बाळ होतं, जे वहिनीचं आहे ते आमच्या ज्या खाली होत्या ना त्या वहिनी त्यांचं. लहान मुलांचा किती धाक असतो ना, पण तो बिलकुलच हात लावत नाही म्हणे. तर मी ते नवलच करत राहिलो आम्ही सगळेजण. तर असं आहे मग मंडळी, आता आम्ही कोणता गणपती बुक केलेला आहे ते तर तुम्हाला दिवसावरच बघायला मिळेल. तर चला मग मंडळी, आजचा व्लॉग इथेच संपवते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि गणपती घ्यायचा असेल तर यांच्याकडे जाऊन नक्कीच घेऊ शकता. खूप छान छान अशा मूर्त्या तुम्हाला मिळून जाईल. तर चला मग मंडळी, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.